कृपया जरा सहकार्य करायचं आहे. पंचाने देखील त्वरित सामना चालू करायचा आहे. आता सुरू असलेला सामना मला वाटतं सूर्या फायटर संघ पहिल्या सामन्यामध्ये काही गुण मिळवत आले नाही, परंतु या सामन्यामध्ये बघूया कशा रीतीने कामगिरी करतात दोन्ही संघ. हे आपलं खातं उघडण्यासाठी या सामन्यामध्ये खेळणार आहेत, कारण की अजून देखील या संघांचा खाता अजून काय उघडता आलं नाही. ते गुणांचं खातं काय उघडता आले नाहीत, कारण की या ठिकाणी 3 सामने झाले. या 3 सामन्यामध्ये शिवांश फायटर्स 2 गुण, त्यानंतर देवांश फायटर्स 2 गुण आणि जानाई फायटर्स 2 गुण, अशा 3 संघांनी गुण मिळवण्यात यशस्वी बाजी मारलेली आहे. आता पाहूया पुढची बाजी पुढच्या फेरीमध्ये कोण कोण मारते, कारण की दुसरा सामना आता चालू झालेला आहे. सर्वांचे 1-1 सामने झालेले आहेत. 3 संघांनी बाजी मारलेली आहे. पाहूया दुसऱ्या फेरीमध्ये कोणते संघ पुन्हा एकदा वरचं दरबार दिसतील. पाहूया या 2 संघादरम्यान जो संघ जिंकेल तो 2 गुणांचा मानकरी ठरणार आहे. ते 2 गुण आपल्या खात्यामध्ये मिळवतील. पाहूया 2 गुणांसाठी चाललेली लढाई एसबी फायटर्स वर्सेस सूर्या फायटर्स या 2 तुल्यबळ संघादरम्यान. दोन्ही संघांचं जर विश्लेषण केलं तर दोन्ही संघांमध्ये मातब्बरचे खेळाडू सूर्या फायटर्स मध्ये ओमकार झोरे आणि विठ्ठल सामना 5 षटकांचा, माफ करा 5 षटका. आयोजकांचं म्हणणं आहे षटका सामना हा प्रत्येकी 5 षटकांचाच खेळवायचा आहे. पहिला अवंतर धाव घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव. पंचांच्या हात फैलावत आहेत. धन्यवाद आयोजक देखील सहकार्य करतात. पण खेळाची मजा ही षटकं कमी करू नये, षटकं वाढवून सुद्धा अजून जास्त मिळते असं आयोजकांचं म्हणणं आहे, कारण की दुसरी फेरी चालू आहे. पहिल्यांदा असं आयोजन आहे, भव्य दिव्य असं आयोजन. रबल बॉल प्रीमियर लीग पर्व पहिले. बघूया या उंच या भव्य दिव्य अशा ट्रॉफीवरती कोणता संघ विजेता ठरणार आहे ते आपल्याला उद्या संध्याकाळी करणार आहे. आणि मला सुरेख चेंडू पंचांच्या हात पुन्हा एकदा फैलावला आहे. अवनर धावसंख्या 1 मारले, धावसंख्या किती 2. पहिले गेले ना का असं करतोस बॉल 1 पण नाही झालेला. जरा तिकडे सर ना जरा सामना हा प्रत्येकी 5 षटकांचा खेळला जाईल. नोंद घ्यायची आहे. सुरेख फटका 1 धाव पूर्ण आणि सरळ सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या 4 ने पुढे संघाची धावसंख्या 6च्या आकड्यावरती. 2 अवंतर धावा फेकल्या, त्यानंतर चौकार. कर्णधार मला वाटतं बाबू शेख काहीसा चिंतेमध्ये, कारण की गोलंदाज फटके घालताना दिसतोय. कमेंट्रीमध्ये काहीतरी करायला लागेल ना. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये झेल होऊ शकतो आणि मला वाटतं सीमा रेषे पार 6 धावांचा दुजोरा. संघाचा संघ 6 ने पुढे जाऊन संघाचा संघ 12च्या घरामध्ये. किती चेंडू झाले काही वाटतं लय विकल्ले खराब क्षेत्रक्षण मला लागेल. कॅच घेता आली असती, परंतु काहीसे मला वाटतं जजमेंट जमलं नाही आणि सरळ चेंडू सीमारेषेवर 6 धावांसाठी. पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन आलाय नाच गुल्ली आणि मला वाटतं चेंडू पंचांच्या पुन्हा एकदा आकाशाकडे फैलावत आहेत. धावसंख्या 1 ने मारली, धावसंख्या 13च्या घरामध्ये फक्त आणि फक्त 2 चेंडू खर्च केलेले आहेत आणि धावसंख्या 13 ही खर्च केलेली आहे. काहीच महागडे घटक म्हणावं लागेल. 3 अवंतर धावा टाकलेले आहेत. ह्याचं नाव काय दीपक. पाहूया संघासाठी काय करतो दीपक आणि सुरेख फटका सरळ सीमा रेषे 5-6 धावांसाठी. गगनचुंबी षटकार म्हणावा लागेल. विठ्ठल मूर्तिमान पण कीर्तिमान. आयकॉन खेळाडू कसा असायला पाहिजे त्याचं प्रायश्चित्त आपल्याला या ठिकाणी दिसतंय की आयकॉन जरा खेळताना खेळ दिसतोय. विठ्ठल सुंदर असा षटकार मारलेला आहे. संघाची संख्या 19च्या घरामध्ये फक्त आणि फक्त 3 चेंडू खर्च केलेले आहेत. सुरेख फटका
आणि मला चेंडू सरळ घोषी क्षेत्रामध्ये धावसंख्या 20च्या घरात. काहीच लांब लचक महागडं षटक म्हणावं लागेल. कर्णधाराचा विश्वास काहीसा मला वाटतं सार्थ ठरवताना दिसत नाही तो दीपक बाबू शेळके. विश्वास ठेवला होता पुन्हा एकदा दीपकवर, परंतु काहीसा विश्वासघात करताना दिसतोय. आणि पुन्हा एकदा एक धावामध्ये मला वाटतं एक धाव मला वाटतं पळून काढायच्या. एक धाव पूर्ण, दुसरी धाव झाली देखील आणि मला वाटतं 2 धावा काय रोखू शकत नाही. क्षेत्रक्षण सुंदर म्हणावं लागेल या ठिकाणी. सुरेश शेळके मामा यांचं एक अनुभवी असा खेळाडू सुरेश शेळके मामा. बरेचसे वर्ष देखील या खेळाडूने मैदान गाजवलेले आहेत. सुरेश शेळके मामा अजून देखील मला वाटतं खेळताना दिसतो या ठिकाणी. कौतुक करा तेवढं कमी की या वयामध्ये देखील 38चा प्लेअर आहे तो. आणि मला वाटतं परत षटक संपुष्टात. काहीसं लांब लचक महागड असं षटक या ठिकाणी संपुष्टात आलेले. आणि पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या होती 22. 22 लॉस ऑफ 0 विकेट्स. काहीसं समाधानकारक संघाची धावसंख्या म्हणावं लागेल ती सूर्य फायटर्सची. गोलंदाजाला खुरपूस समाचार घेतला तो दीप विठ्ठल याने. पाहूया आता पुढचा षटक कर्णधार बाबू शेळके कोणाच्या खांद्यावर देताना दिसतील. काहीसा विचार सलाह मसलत करताना दिसतील खेळाडू. आणि मला वाटतं वैयक्तिक पहिल्या संघामधून दुसरं षटक घेऊन होतोय अक्षय येडगे. बघूया काय करेल अक्षय येडगे, कारण की धावसंख्या रोखून धरणं फार गरजेचं आहे. 22 धावा पहिल्या षटकाखेरी झालेल्या आहेत. पाहूया कशा रीतीने गोलंदाजी करतोय. स्ट्राईक वरती येणारा मला वाटतं ओंकार झोरे. पहिला चेंडू खेळताना असेल ओंकार झोरे. एक मातब्बरचा खेळाडू ओंकार झोरे. मला वाटतं गेल्या महिन्यात 2 महिन्याच्या आधी जो गावाला वाघजाई प्रीमियर लीग खेळत होती त्या प्रीमियर लीग मध्ये एक मोठमोठे फटके म्हणत ओंकार झोरे याने ती देखील प्रीमियर लीग गाजवली होती ओंकार याने. पाहूया पुन्हा एकदा या प्रीमियर लीग पर्व पहिल्यामध्ये काय करतोय रबल बॉल मध्ये ओंकार झोरे. एक मातब्बरचा खेळाडू. शिवांश फायटर संघाला त्याने मारतं गावाला विजय केला होता ओंकार झोरे आणि तीच पुनरावृत्ती करतोय का या ठिकाणी. पंचांच्या व्हायला होत आहेत. धावा 1+1 2 धावांचा दुजोरा. धावसंख्या 2ने पुढे करते. धावसंख्या ती 24च्या घरामध्ये. हॅलो पाहूया पुन्हा एकदा मला वाटतं काहीशी लय बिघडलेली गोलंदाजी म्हणावं लागेल. काहीसा स्वर मारा म्हणावा लागेल या ठिकाणी. HC फायटर्स संघाकडून स्वर मारा म्हणावं लागेल, कारण की अवंतर धावा खूपशा खर्च केल्या. काहीशी लय मिळते गोलंदाजीला, काहीशी अडचण येताना दिसते. अक्षय बघा काय करतोय. ओंकार माताबरचा खेळाडू मी आधीच सांगितलेला आहे. शिवांश फायटर संघाला फायनल पर्यंत नेला होता ओंकार झोरेने. फायनल जिंकून दिली होती वाघजाई प्रीमियर लीगची. बघूया काय करतो ओंकार. आणि मी चेंडू हॉलमध्ये झेल होऊ शकतो अक्षय, परंतु अक्षयला चेंडू काय करणार नाही. एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा होऊ शकते, परंतु कोणतीही घाई आणि गडबड नाही. धावसंख्या 1 ने वाली धावसंख्या होती 26च्या घरामध्ये. एक चेंडू फक्त. अजून देखील 5 चेंडू शिल्लक या षटकामध्ये. सामना प्रत्येकी 5 षटकांचा खेळ जाईल याची दक्षता घ्यायची आहे. भव्य दिव्य असं आयोजन रबल बॉल प्रीमियर लीग पर्व पहिले आणि भव्य दिव्य हे आयोजन म्हणावं लागेल या ठिकाणी. आयोजक सुरेश शेळके, बंटी शेळके, प्रकाश येडगे आणि संतोष शेळके. आणि मला वाटतं क्लीन बोल्ड यष्टव करतोय आणि आपला जल्लोष साजरा करताना असतो तो अक्षय येडगे. त्यांनी जल्लोष दाखवला, कारण की मोठा मासा त्यांनी गाळाला अडकवलाय. मासा तंबूच्या दिशेने परतताना दिसते आणि त्याचीच जागा भरून काढला. पुढचा फलंदाज आहे तो स्टायलिश मॅन घाऱ्या. सुरेश शेळके. बघूया काय करतो सुरेश. आयकॉन खेळाडू तंबूच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी पुढचा फलंदाज सुरेश उर्फ घाऱ्या. एक मातब्बरचा खेळाडू आहे. दोन्ही खेळाडू एकाच संघावर खेळतात, ओंकार झोरे आणि सुरेश घाऱ्या. सलामी दोन्ही फलंदाज पांढरेपाणी संघाचे फलंदाज. बघूया काय करतात. समोर गोलंदाज असणारा तुम्हाला अक्षय. बघूया काय करतोय. सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय अक्षय. आणि मला वाटतं पुन्हा एकदा लय बिघडलेली मला वाटतं 1 धावेर 5 आत 1+1
दोन धावा बोला संघाचा असला बोलणे वाले धावसंख्या होती 28च्या घरामध्ये. पाहूया अजून देखील मला काय लय बिघडलेली गोल म्हणाले काय, कारण सुंदर विकेट काढला परंतु लय काय सापडत नाही अक्षय याला. पाहूया पुन्हा एकदा काय सर मारा म्हणावं लागेल अक्षय करून. धावसंख्या काय रोखू शकत नाही, धावसंख्या स्टेप बाय स्टेप वाढत जाते. फक्त आणि फक्त 2 चेंडू खर्च केलेत अक्षय. पाहूया पुढचा चेंडू कशा पद्धतीने असणार आहे, कशा पद्धतीची मेजवानी असणार आहे. आणि पुन्हा एकदा 1+1. मला वाटतं पंचांना कसरत करावं लागते, सारखे हात फैलावे लागतात. धावसंख्या पुन्हा 2 फोन धावसंख्या होती 29च्या घरात. 30 झाल्या, 30 2 झाल्या तुझ्या 30च्या घरात. माफ करा 28 2 या 30 झाल्या. असं काय करू नको 30च्या घरामध्ये धावसंख्या. अजून देखील चेंडू मला वाटतं काय पुढे सरकत नाही, धावा पुढे सरकतात परंतु चेंडू निघायची संत पद्धत, स्थिर पद्धत. पुन्हा एकदा मला वाटतं पंचांची भूमिका. माफ करा सुरेश चेंडू म्हणावं लागेल. का करतोय अजून देखील 3 चेंडू शिल्लक. बघूया 3 चेंडू मध्ये किती धावा खर्च करेल अक्षय. आणि मला वाटतं सुरेश चेंडू करा खूप टप्पा चेंडू फक्त आणि फक्त दिशा दाखवली. चेंडू सगळं घोषित क्षेत्रामध्ये. धावसंख्या 1 न पुढे सारखं धावसंख्या होती. अरे तू स्कोर लिही ना बाबा, 1 रन आहे तू इकडे ध्यान देऊ नको. 31. अजून देखील या षटकात 2 चेंडू शिल्लक. टू गो. हॅलो चेंडू जातो डे झोन मध्ये. हॅलो हॅलो धावसंख्या पोहोचले 33च्या घरात. शेवटचा चेंडू आणि पंचांचा इशारा वाईट. धावसंख्या इकडे पुढे सरकली जाते 34 आकड्यावरती. शेवटचा चेंडू स्ट्राईक ऑन फलंदाज आपण पाहतोय सुरेश घाऱ्या. इथे मात्र मोठा प्रहार आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र षटकाराशी षटक संपतंय आणि 6 धावेनी धावसंख्या पुढे सरकली जाते 40 या आकड्यावरती. 12 चेंडू 40 धावसंख्या ठोकून काढल्यात. धावसंख्या पोहोचले 40 या आकड्यावरती. आपला 12 राखीव खेळाडू पाठवायचा आहे. कोणी दोन्ही संघांचे 12 राखीव खेळाडू पाठवायचे आहेत. मैदानातून कोणी ओरडायचं नाही. 12 चेंडू 40 धावसंख्या. तिसरा षटक प्रगती होत असताना आपण पाहतोय ओमकार झोरे सुरेश घाऱ्या. एक आयकॉन आपला विठ्ठल हेडगे मात्र तंबूच्या दिशेने गेल्यानंतर सुरेश घाऱ्या. किशोर वराक वैयक्तिक पहिल्यांदा सांगून तस्करी घेऊन येतोय. तर तिसरं षटक घेऊन आला किशोर वराक. स्ट्राईकवर आपण पाहतो एक अष्टबैली खेळाडू ओंकार झोरे. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केलाय. चेंडू जातोय सरळ सीमा पार. षटकार 6 धावेनी धावसंख्या फरकली जाते 46 या आकड्यावरती. बॅटिंग करताना आवाज पहा या खेळाडूचा आणि त्या बॅटचा देखील आवाज पाहायचा आहे.
कुस्तीच्या जोरावरती मात्र फटकेबाजी पाहतोय आपण ओमकार झोरे यांची. दुसरा मोठा प्रहार, तोच अप्रतिम फटका आपण पाहतोय ओमकार झोरे यांचा. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. किशोर यांच्यावरती मात्र प्रहार केला जातोय. हाफ सेंचुरी पूर्ण केली या संघाने चौथा चेंडू मध्ये. बाबू बाहुबली या बॉलरची मात्र धुलाई केली जाते. चौथा चेंडू 52 धावसंख्या ठोक गुण करलेत अजून देखील. चार चेंडू शेष आहेत गोलंदाज किशोर यांचे. तिसरा चेंडू फेकला जातो ओंकार यांच्यासाठी. स्लोवर चेंडू फेकला गेला. यष्टक आपली कामगिरी चोख बजावतोय. धावसंख्या मात्र स्थिरावली 52 आकड्यावरती. दगडू शांताराम परब यांचं आगमन होतंय. कमिटीमध्ये त्याचं हार्दिक स्वागत. बॅक टू बॅक 2 फटके खाल्यानंतर आता मात्र 2 चेंडू डॉट केले जात आहेत आणि कमबॅक करताना आपण पाहतोय किशोर ओराक गोलंदाजी मार्फत 5वा चेंडू घेऊन जाईल ओंकार झोरे यांच्यासाठी. इथे मात्र फटका अप्रतिम, परंतु चेंडू जातोय सीमापार. षटकार हा देखील येतोय. तिसरा षटकार या षटकामधील 5 चेंडू 3 षटकार. सुरेख फलंदाजी आपण पाहतोय ओंकार झोरे यांची. आपल्या संघासाठी लढताना आपण पाहतोय खेळपट्टीवरती ओंकार झोरे. धावसंख्या 6 ने पुढे सरकली जाते. 58 आकड्यावरती आणि शेवटचा चेंडू घेऊन जातोय किशोर ओराक ओमकार यांच्यासाठी. आणि डायरेक्ट हिट केलाय, परंतु वाईट +1 आणि धावसंख्या पुढे सरकली जाते 60 आकड्यावरती. शेवटचा चेंडू आणि चेंडू मात्र डॉट होतोय. पटेली मारताना आपण पाहतोय सुरेश घाऱ्या. चेंडू डॉट करतोय. आपल्या संघाला अडचणीत आणून ठेवतोय. 3 षटकानंतर धावसंख्या पोहोचली 60 आकड्यावरती. आता मात्र आपण पाहतोय गोलंदाज लकी द रेसर. दोन्ही खेळाडू एका संघामधील एक कर्णधार तर दुसरा गोलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू स्पेस केला आहे. लेगच्या त्या दिशेने मारलाय, परंतु चेंडू जातोय ब्रँड लारा. वाईट ट्रॅक घालवालाय. पाऊसपूर्ण सीझन असताना आपण पाहतोय या खेळाडूला. खूप चांगला चेंडू फेकला गेला. लक्की यांनी 1 धावसंख्या दिली आणि धावसंख्या 61 आकड्यावरती. वागजाय प्रीमियर लीग चॅम्पियन संघाचा कर्णधार आपण पाहतोय खेळपट्टीवरती ओमकार झोरे. खूप चांगला कर्णधार आपल्या संघासाठी शेवटपर्यंत लढत असतो. आपण वारंवार पाहतोय या खेळाडूला. खूप चांगला खेळाडू पांढरेवाडी संघाचा. दुसरा चेंडू पाहतोय लकी यांचा, परंतु वाईट +1 आणि 2 धावेने धावसंख्या मिळवली जाते.
एकच बॉल झाला ना. 3 चेंडू झालेत इथे मात्र स्लोवर चेंडू आणि मिस टायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय आणि त्याच्या मागे क्षेत्ररक्षक आणि गच्चा क्षेत्ररक्षक होतोय गणेश बोडके यांच्याकडून आणि एक धाव मात्र इथं पूर्ण केले जाते. एक धावीने एक धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचली 34 आकड्यावरती 64. इथे मात्र फटका प्रतिम पाहतोय सुरेश घारे यांचा परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जातोय बाउंड्री लाईन क्रॉस करून 4 धावीने आणि धावसंख्या 4 ने बुडवली ती 68 या आकड्यावरती. 1 to go शेवटचा चेंडू असेल लकी यांचा. सॉरी 4 चेंडू झालेत. तिन्ही खेळाडू आपण पाहतो एकाच टीम मधील आहेत. स्ट्राईक वन पण पाहतोय सुरेश खाऱ्या एक स्टायलिश बॉय. इथे मात्र मोठा फटका मारत परंतु गोलंदाजी मात्र लीड बिघडते. वाईट डिलिव्हरी पंचांचा इशारा वाईट आणि एक धावीने धावसंख्या पुढे सरकले ते 69 या आकड्यावरती. शंभर क्रॉस होईल असा बाहुबली यांना आपलं बॉलरवरती विश्वास नाही. इथे मात्र फटका अप्रतिम आणि चेंडू जातोय सरळ सीमापार षटकार आणि 6 धावीने धावसंख्या पुढे जाते. 76. मागील मॅच मध्ये देखील तेवढंच मारले होते. आता मात्र एक षटक बाकी आहे. बॉलर लोकांची मात्र धुलाई केली जाते बाबू शेळके यांच्या. 76 धावसंख्या. इथे मात्र हेलिकॉप्टर शॉट मारला आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार. बॅक टू बॅक 2 षटकार. षटक संपवत एक खूप चांगला स्ट्रोक आपण पाहिला सुरेश घारे यांचा. बॅक टू बॅक 2 षटकार मारून षटक संपले मात्र. आणि मागाशी बोलला होता 6 चेंडू मध्ये 12 रन देऊ शकत नाही. आता मात्र 3 षटकार खाले त्या लकी यांनी. स्वतःवरती खूप मोठा विश्वास आणि त्या विश्वासाला मात्र शेवटचं षटक. ब्याऐंशी धावसंख्या झालेले आहेत. आता मात्र शेवटचं षटक सुरेश शेळके मामा. स्वतः संघ मालक बॉलर लोकांची धुलाई केल्यानंतर आपण स्वतः वैयक्तिक घेऊन आले. तिथं मात्र स्लोवर चेंडू फेकला अंकासाठी आणि ऑफच्या दिशेने टोलवला परंतु चेंडू जातोय सरळ. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आणि बघता बघता 3 धावा मात्र इथं पूर्ण केलेत आणि 3 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते 85 आकड्यावरती. मॅच सोडल्यासारखं वाटतंय या संघाने आपलं. तर दुसरा चेंडू सुरेश शेळके मामा यांचा आपण पाहतोय खूप दिवसानंतर बॉलिंग टाकताना. इथे मात्र पटेली करतोय सुरेश शेळके घाऱ्या. आपला अनुभव पणाला लावताना पाहतो आपण सुरेश शेळके मामा. खूप धावसंख्या झाल्यानंतर आपण पाहतोय गोलंदाजी मार्फत आले परंतु बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट फेकले आणि धावसंख्या मात्र दोन्ही पुढे सरकली जाते. 87 धावसंख्या या. एक चेंडू झाला. आता मात्र दुसरा चेंडू घेऊन जात आहेत सुरेश शेळके मामा. खूप चांगला चेंडू फेकला आणि त्याच्या मागे क्षेत्ररक्षक एक 1.5 फुटे आपला विठ्ठल शेळके. चेंडू फेकेपर्यंत एक धाव मात्र इथं पूर्ण केली जाते आणि एक धावीने धावसंख्या
समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना आणि एक धावेने धावसंख्या पुढे गेले ते 88 आकड्यावरती. अजून देखील 4 चेंडू बाकी आहेत. स्ट्राईकवर आपण पाहतोय 3 षटकांशी खेळणारा ओमकार झोरे. इथे मात्र खूप चांगला फटका आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि खूप चांगला चेंडू देखील आपण पाहतोय. इथे मात्र चक्कर येऊन पडताना आपण पाहतोय खेळाडूंना. 88 धावसंख्या झालेत, त्यामुळे या खेळाडूंना मात्र काही सुचत नाहीये. इथे मात्र स्लोवर चेंडू आणि 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावसंख्या दिलेत. खूप चांगलं षटक आपण पाहतोय सुरेश शेळके मामांचं. विकेट 4 बॉल झाले बाळा. एटी 89 धावसंख्या झालेल्या आहेत आणि रनआउट मध्ये सुरेश शेळके घाऱ्या. 2 चेंडू बाकी आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवरती दिनेश शेळके. इथे मात्र डायरेक्ट चेंडू आणि बाहुबली पडताना दिसतो आपण. अरे बापरे, चेंडू पकडलाय खूप चांगला आणि 1 धावेने धावसंख्या समाधान मानावं लागते. 5 चेंडू 80 धावा. खूप चांगलं षटक आपण पाहतोय ओंकार झोरे. 90. धन्यवाद. आपला अनुभव पणाला लावताना आपण पाहिलं 5 चेंडू फेकले. स्लोवर चेंडू फेकला देखील शेवटचा चेंडू आणि बाबू यांच्या हातात चेंडू काही बसत नाही आहे. मोठे चेंडू दिसत आहेत त्यांना आणि इथे मात्र 2 धावा विश्रमत आहे आणि 2 धावींनी धावसंख्या पुढे सरकली जाते. 92 धावसंख्या झालेत आणि 93 असं मोठं असं आव्हान. रेकॉर्ड ब्रेक धावसंख्या झालेत या संघाच्या. खूप टेन्शन मध्ये आपण पाहतोय बाहुबली यांना. 92 धावा ठोकून काढल्यात आणि बॉलर लोकांची मात्र धुलाई केली. आता मात्र फलंदाजी मार्फत बाहुबली आणि अक्षय यांना आपण पाहायचं आहे शेवटपर्यंत. मॅच मात्र सोडू नका. 92 धावा देखील तुम्ही देखील काढू शकता. हार शेवटपर्यंत लढत राहा, जिंकायचं आहे. खूप चांगली फटकेबाजी आपण पाहिली. ओमकार झोरे, सुरेश घाऱ्या आणि विठ्ठल हेडगे खूप चांगली फलंदाजी केली. 3 खेळाडूंनी 92 धावसंख्या ठोकून काढल्यात आणि 93 धावीला मोठं असं आव्हान.
की चेंडू डॉट डॉट डिलिव्हरी, एक चेंडू डॉट. पहिलं षटक आपण पाहतोय काशीनाथ वाणी. खूप चांगला गोलंदाज आपण पाहतोय. नाणेफेकी करून घ्यायचे देवांश फायटर्स. दुसरा चेंडू बाहुबली यांच्यासाठी काशीनाथ. इथे मात्र स्लोअर चेंडू आणि चेंडू काही समजत नाही. चेंडू जातो डिझोन मध्ये. बाहुबली मात्र खूप टेन्शन मध्ये. 93 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय 2 चेंडू डॉट केले जात आहेत. बाहुबली तिसरा चेंडू गोलंदाज काशी यांचा. इथं मात्र सुरेख फटका. चेंडू जातोय बेग 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 बेग. षटकार. हे काय आला की तुम्ही आहे मंगेश शेळके कुठे असेल तर नाणेफेकी करून घ्यायचं आहे. कर्णधार मंगेश शेळके. गंजडी मंगेश शेळके गंजडी कुठे असेल तर नाणेफेकीसाठी यायचं आहे. अन्यथा आपला खूप इन्सर्ट केला जाईल. विमल लवर लवकर लवकर यायचं. चौथा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट चेंज येते. चेंडू जातो सरळ यक्षला जातो आणि बॅक टू डग आउट. पंचांचा इशारा मात्र बाहुबली यांना मात्र तंबूच्या दिशेने पाठवताना आपण पाहतोय. काशी यांचा मोठा फटका मारल्यानंतर एक मोठा हादरा. एज यांचा मात्र एज लागलाय आणि विकेट मात्र जातोय. आता मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय एक अक्षय शेळके, ऍक्सिस बँकचे मालक. पाचवा चेंडू. इथे मात्र आल्या मोठा फटका आपण पाहतोय आणि चेंडू जातो ऍक्सिस बँक मध्ये सरळ हवाई सफर. 6 डिपॉझिट मध्ये. करंट अकाउंट. बंटी सर आणि मंगेश सर यांच्या दोघांमध्ये नाणेफेकी होईल. एक गांजाडी तर आपण एक पाहतोय बाहुबली. शेवटचा चेंडू आपण पाहतोय काशी यांचा. आल्या मोठा फटका मारला. अक्षयच्या बॅटेतून निघाला. इथे मात्र दुसरा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातोय सरळ यक्षक. ओंकार जोरे डोरेमॉन एक नुन्ना पुन्हा खेळाडू. प्रकाश जोरे सिनियर एक खेळाडू आहे. त्यांच्या हस्ते नाणेफेकी केली जाईल. बाबुराव शेळके सॉरी फिलिंग करता करता चेंडू नवीन द्यायचा. चेंडू नवीन पाहिजे. नवीन बॉल मागतो. नवीन चेंडू पुरवायचे आहेत. संतोष शेळके नवीन चेंडू पुरवायचे. संतोष शेळके सँडी फॅन्ड्री. आता नाणेफेकी होते आपण पाहतोय. आणि एक कौल जातोय. आणि मग शेळके नाणेफेकी जिंकले जातो आणि आपला निर्णय कळवायचा आहे. 2 शब्द आपले. एक सामना जिंकला आपण आणि बंटी शेळके आपण नाणेफेकी. तुम्हाला काय पाहिजे तर षटक संपल्यानंतर आपण पाहतो एक गोलंदाज
नवीन गोलंदाज दुसरा षटक घेऊन येतोय. गणेश शेडगे म्हणा या इकडे जरा. गणेश शेडगे दादा इकडे यायचं आपण. पावसामध्ये भिजायचं थोडं, बॉडी गरम करायची आहे. बाबू झोरे दादा असे सांगतात मला. पहिला चेंडू, स्लोवर चेंडू आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु किशोरच्या बॅटला स्पर्श होऊन चेंडू जातोय सरळ यष्टरच्या हातात. यष्टर मुला खूप चांगलं आपलं कामगिरी करतोय, आपल्या संघासाठी वारंवार लढतोय. तर दुसरा चेंडू विश्वास ठेवला जातोय या गोलंदाजावरती आणि पंचांचा इशारा वाईट. सोने एडगे कोयल शेडगे शिवान फाटके संघर्ष खेळाडूंना बोलवता येतं. मला त्यांनाच बोलू, तुम्ही बोला. सामना चालवतोय या ठिकाणी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन आलाय उमेश. बघूया काय करतोय आणि मारता चेंडू सरळ संतोष शेळके. सुंदर क्षेत्ररक्षण आला संतोष. एक धाव काढला, 2 धावा दिल्या संघाच्या सगळ्या 2 धावांची होती 16च्या घरात. कोयल शेळके कुठे असेल त्यांनी यायचंय. कोयल शेळके, शैलेश शेळके, गणेश शेळके लवकर यायचं या ठिकाणी. किती तिसरा चेंडू गोलंदाजी मार्फत उमेश. किशोरांच्या बॅटला बॉल मात्र लागत नाही, तर मात्र पंचांचा इशारा आपण पाहायचा आहे आणि रनआउट मध्ये आपण पाहतोय अक्षय शेळके यांचा महाग बळी. वाईट मध्ये चेंडू वाईट होता, परंतु कोणती घाई गडबड करण्याची गरज नव्हती, परंतु अक्षय यांनी मात्र स्वतःचा विकेट मात्र गमावला आणि बॅक टू डगआउट. तर गोलंदाजी घेतली मंगेश शेळके यांनी आणि किती स्कोर आपण या देवांश फाल्ट समोर ठेवला, आपण 2 शब्द कळवायचं. देवांश फाल्ट समोर आपण क्षेत्ररक्षण घेतलंय आणि किती धावींमध्ये रोखण्याचा प्रयत्न करेल देवांश फाल्टर या संघाला. आम्ही 50 पर्यंत रोखू. दीपक येडगे यांनी 3 षटकार सलग मारले तर 501 रुपयाचा मानकरी तुषार येडगे यांच्याकडून चुलते पैसे जमा आहेत भावा. 500 रुपये ते सलग 3 षटकार. डी धन्यवाद. तुम्ही कोणत्या फलंदाजाला रोखून ठेवण्यात काय बोलतो कोणत्या बॉलरवर तुमचा विश्वास असेल मंगेश शेळके? आमची एक निगड आहे, निगड आमची एक संघाची भीत आहे भागवत लांबोर, त्यांच्यावर भरपूर विश्वास आहे. त्या निगडीवर जर चेंडू फेकला गेला तर काय केलं झालं आपण? निगडीला लागून परत आत येईल. धन्यवाद धन्यवाद. खूप चांगला फटका, परंतु चेंडू जातोय डी झोन मध्ये. 1 धाव संख्येने धाव बसले. भागवत लांबर कुठे असेल तर आपण कमिटीशी संपर्क साधायचा आहे. भागवत लांबर निगडी. सरळ चेंडू टाकला आणि यश उखलले जात आहेत आणि पैसे मात्र रिटर्न घेतले जात आहेत. आता मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय. धावसंख्या झालेत 20. शेवटचा चेंडू असेल अक्षय येडगे. अक्षय यांच्यासाठी देखील सुवर्ण संख्या. 3 बॉल 3 षटकार मारले. तुषार येडगे यांच्याकडून देखील 501 रुपये 500 रुपये. शेवटचा चेंडू अक्षय येडगे मारा करेल. इथे मात्र स्लोवर चेंडू आणि चेंडू काही समजला नाही आणि वरची समाप्त होते. धावसंख्या मात्र पोहोचले 20 या आकड्यावरती. 2 षटक संपल्यानंतर
मोठे फटके मारणे खूप गरजेचं असेल. या सामना मात्र जिंकायचा असेल तर अजून देखील 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 षटकार देखील पाहिजेत. आता मात्र वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून तिसरं षटक आपण पाहतोय काशीनाथ यांच्याकडे. इथे मात्र स्लोवर चेंडू, गतीमध्ये परिवर्तन आणि चेंडू जातो बॅटची घेऊन डी झोन मध्ये आणि धावसंख्या मात्र 1 नंबर सरकली जाते. 21 या आकड्यावरती. अजून देखील मॅच दोन्ही साईडने असेल. इथे मात्र स्लोवर चेंडू आणि बॅटची घेऊन बॅक टू डग आउट किशोर वरक. इथे मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 विकेट गेल्यानंतर ब्रँड लारा किसनवा, मेरा किसनवा. मामा हे जोक झालेला त्याला जायचं होतं मराठीत बोलतो अर्ध हिंदी बोलतो. इथे मात्र स्लोवर चेंडू, चेंडू काही समजत नाहीत. खूप चांगला कोण म्हटलं अरे बॅट्समन नाही बॉलरच पाहिजे बाबा. यांच्या टीम 1 नंबर होती ओमकार. चौथा चेंडू स्लोवर फटका आणि ते मात्र चेंडू जातोय 1 बाउन्स चौकार आणि स्लोवर चौकार गेलाय आणि 4 धावांनी धावसंख्या पुढे जाते 25 या आकड्यावरती. चल की आता माझं फुटा घेतो देवांश फायटर्स वर्सेस शिवांश फायटर आणि देवांश फायटर. इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा फटका मारला परंतु जेल. खूप चांगला फटका मारला होता परंतु तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण गणेश शेळके. उंगली डाली थी लेकिन उंगली में अटक गई. खूप चांगली पॅकर टीम असून देखील आपण पाहतोय बेकार अवस्था, दयनीय अवस्था झालेली आहे. आता मात्र वरतून यमराजच वाचू शकतात. पंचांचा सराव वाईट +1. सुरेश शेळके मामा. नवीन फलंदाज आपण पाहतोय सुरेश शेळके मामा. किती रन झाले 27 धावसंख्या. अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू काही समजत नाहीये. चेंडू डॉट होतोय, धावसंख्या मात्र स्थिर राहते 27 आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल. आता मात्र नवीन गोलंदाज पाहतोय आपण विजय शेळके. भजी ए भजिया. इथे मात्र स्लोवर चेंडू आणि त्या स्लोवर चेंडूला सन्मान दिलाय अक्षय शेळके याच्या मोठा फ्रार विजय यांच्यावरती आणि 7 धावेने खातं खोलतोय. दुसरा चेंडू आणि चेंडूची
ऑफसाईड न मारला त्याच्या मागे क्षेत्ररक्षक धावतोय गणेश शेळके. चेंडू पकडून फेकेल तोपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. 2 धावीन धावसंख्या पुढे जाते 35 आकड्यावरती. चौथा षटक प्रगत असताना 2 चेंडू मध्ये 8 धावसंख्या दिलीत विजय शेळके आणि इथे मात्र स्लोवर चेंडू आणि त्याची चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावतोय दिनेश शेळके. धावसंख्या पोहोचली 36 आकड्यावरती. 3 चेंडू 36 धावा. अजून देखील 9 चेंडू बाकी आहेत. इथे मात्र डायरेक्ट चेंडू आणि चेंडूला सरळ घालवलाय सीमा पार षटकार. अप्रतिम फटका. सुरेश शेळके मामा 14+. बेचाळीस आकड्यावरती संघ पोहोचतोय. इथे मात्र मोठा फटका मारण्यापर्यंत ब्रॉकॉल चेंडू फेकला होता आणि त्या चेंडूला सन्मान दिलाय. इथे मात्र सुरेश 1 धाव मात्र घेतली जाते. धावसंख्या 1 घेतली जाते 43 आकड्यावरती. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि चेंडू जातोय. चेंडू मात्र पाण्यामध्ये स्थिर होतोय आणि 1 धाव मात्र इथं पूर्ण केली जाते. मैदान सोडायचं. आपली टीम देखील 6 चेंडू बाकी आहेत. 44 धावसंख्या झालेत. शेवटचं षटक आणि आता मात्र गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय आयकॉन विठ्ठल येडगे. तर 6 चेंडू आणि धावसंख्या खूप पाहिजेत. व्हाईट +1 डी झोन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या पोहोचली 46 आकड्यावरती. चेंडू डॉट होतोय. कसं पाण्यात होईल थोडाफार होतोय की. दुसरा चेंडू. इथे मात्र मोठा फटका. मिस टायमिंग स्ट्रोक आणि ओंकार झोरे डोरेमॉन त्याच्या मागे आणि 1 धाव मात्र इथं पूर्ण केली जाते. कोणत्याही दुसऱ्या धावेचा आणि सुरेश शेळके मामा एक अनुभवी फलंदाज 40 वर्ष. इथे मात्र बॅट चेस घेऊन चेंडू जातो डी झोन मध्ये. धावसंख्या 1 जाते 48 आकड्यावरती. अजून देखील 4 चेंडू बाकी आहेत. तीन चेंडू झालेत. इथे मात्र चेंडू जातोय डी झोन मध्ये. धावसंख्या 49. जरा डार्क पाहिजे होतं गुलाबी. आणि इथे मात्र मॅच समाप्त. 1 चेंडू बाकी आहे आणि आता मात्र धावसंख्या पोहोचले 49 आकड्यावरती. आणि बॅड लक म्हणावं लागेल AG फायटर्स. आणि अप्रतिम खेळ केला या संघाने मात्र 92 धावा ठोकून काढल्या सूर्या फायटर्स. आणि पुढील होणारा सामना आपण पाहतोय. हो बाबू झोरे दादा यांचे 11 शिल्लेदार घेऊन जाताना मैदानामध्ये. एक अनुभवी खेळाडू एक
पाटण तालुक्यामधील